आपण जिल्हा परिषदच्या शाळेत फक्त शिकलेलो नाही आहे, लिहायला वाचायला शिकलेलो नाही, आपण जिल्हा परिषदच्या शाळेत जगायला पण शिकलो आहे. खरं. आपण जिल्हा परिषदच्या शाळेत माणुसकी पण शिकलो आहे. एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे असं ठिकाण आहे की जिथं विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केलं जातं. इतर कुठलीही ठिकाणं अशी आहेत की विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या पैशाकडे पाहून काम केलं जातं. उद्या ही मुलं ज्यावेळेस मोठी होतील, त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जातील, ते जर असं कधी म्हणले की मी माझ्या आयुष्यात अजून काय मिळवलं असतं पण इलाज नव्हता, मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, तर आमच्या जन्माला येण्याला आणि जगण्याला काडीची किंमत नाही. जेव्हा तुम्ही त्या जालिंदर नगरच्या शाळेत गेलात तेव्हा तिथली परिस्थिती काय होती? 2 मोडकळीला आलेल्या खोल्या सोडल्या तर शाळा म्हणून तिथं कुठलंही चिन्ह नव्हतं. आणि विद्यार्थी संख्या किती होती सांगा ना, कारण एक विद्यार्थी संख्या सगळ्या महाराष्ट्रात झालं की 1 अंकी विद्यार्थी संख्या होती. आज किती? आम्ही आता 3 अंकीवर गेलोय. पण हे कुठेही होऊ शकतं का? तर वाबळेवाडीत झालं, एकाच ठिकाणी झालं असतं तर आपण म्हणलो असतो की हा अपघाताने पण आहे की बाय फ्लूक झालंय ते. पण हेच जर जाऊन पुन्हा जालिंदर नगर मध्ये होतंय तर मग हे कुठेही होतंय. आणि आता तर असं झालंय की त्याचा एक फॉर्म्युला आपल्या समोर आहे की हे कसं करायचं असतं कुठेही. इतक्या दुर्गम भागामध्ये जर हे होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेत होऊ शकतं. मी अनेक वेळा सांगतो या गोष्टी की एखादं मोठं काम झालं तर विनाकारण काही अशी म्हणायची प्रथा असते की हे फार अवघड होतं आणि आम्ही फार कष्टाने केलं, किंवा मगाशी तुम्ही जसे म्हटले की अन्याय झाल्यानंतर त्याला फार रडगाणं गाऊन सांगितलं जातं. आम्ही या दोन्ही गोष्टी करीत नाही. मी हे सांगतो की जे काम झाले ते फार सोपं आहे, कुणीही करू शकतं आणि कुठेही करू शकतं. पण आज गुरुजींच्या पायात चप्पल नाही, गेली अनेक दिवस त्यांनी स्वतःला क्लेश म्हणून हे सगळं सुरू केलंय. पण हा क्लेश कशासाठी आणि कुणासाठी? पण ठीक आहे, प्रतिक्रिया द्यायला परवानगी नव्हती, मग आतल्या आत एक घुसमट व्हायची आणि घुसमट झाल्यानंतर त्रास होतो. ती घुसमट बाहेर काढण्यासाठी आणि आपली प्रतिक्रिया आपल्या पातळीवर देण्यासाठी ती चप्पल सोडली होती, बाकी कुणासाठी नाही. मग ही गावकरी वाबळेवाडीचे घरी आले आमच्या, आणि केशव अण्णा म्हणून एक बुजुर्ग आहेत, 82 वर्षाचं वय होतं त्यावेळेस त्यांचं. ते म्हणायला लागले की ह्या असं गुरुजीवर आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांचेच तिथं कर्ज काढून 8-9 लाख रुपये त्यांनी दिलेत आणि खुशाल काही म्हणतात गुरुजींना. आमचे वडील तिथं होते, घरची माणसं होती. ते म्हणले बाकीची चर्चा थांबव, पण ही 9 लाखाची काय भानगड आहे? मंडळी, जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेली कितीतरी मुलं या महाराष्ट्रात आज नाव कमावतायत. आपली पिढी तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकली, पण आज जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणं डाऊन मार्केट झालंय. जिल्हा परिषदेच्या शाळा आज भकास झाल्यात, स्मशान शांतता आहे. पण या सगळ्या नकारात्मक भावभावनांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेची एक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आपण घडवू शकतो, हे ज्यांनी महाराष्ट्राला नव्हे जगाला दाखवून दिलं. वाबळेवाडीची शाळा ज्या वारे गुरुजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली, त्या वाबळेवाडीत वारे गुरुजींना काय सहन करावं लागलं हा भाग सोडा. पण त्यानंतरही जालिंदर नगरच्या शाळेवर जिथं कोंडवाडा होता, ती शाळा सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम ज्या वारे गुरुजींनी केलं, ते वारे गुरुजी आज आपल्या सोबत आहेत. T4 एज्युकेशन या संस्थेच्या वतीनं जगभरातल्या बेस्ट शाळांची निवड केली जाते. जगातल्या 10 शाळांमध्ये वाबळे गुरुजीची दुसरी शाळा सुद्धा, जिथं शिक्षा म्हणून त्यांना पाठवलं गेलं, ती शाळा सुद्धा त्यांनी जगातल्या 10 मध्ये आणली आहे. आता ती जगात नंबर 1 करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची अपेक्षा आहे. वाबळे गुरुजी, वाबळेवाडीच्या शाळेच्या नंतर वारे गुरुजी आज आपला जो हा रथ आहे तो घेऊन निघालेले आहेत आणि आपल्या सोबत आता वारे गुरुजी आहेत. सर, कुठल्या शब्दात तुमचं कौतुक करावं कळत नाही. आज वारे गुरुजींची दुसरी शाळा जागतिक पातळीवर निघालेली आहे. काय आहे हे नेमकं? जगातल्या 10 शाळांमध्ये ही शाळा पोहोचली कशी? तुम्ही काय करता शाळेत? मला जे शिक्षक म्हणून करायला पाहिजे तेच करतो. मला वेगळे पण सांगा ना, कारण ना जे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये काय काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे, पण वारे गुरुजींच्या शाळेत काय आहे हे लोकांना कळायला हवं.
मुळात तुम्ही आत्ताच जसा उल्लेख केला की आज आपला महाराष्ट्र चालवणारी माणसं ही जिल्हा परिषदच्या मराठी शाळेतच शिकलेली आहेत. हो. जिल्हा परिषदची मराठी शाळा ही काही एक फक्त सरकारी यंत्रणा नाही. जेवढं आम्ही पाहतोय तिथं काम करताना सर, जगभरातल्या ज्या ज्या चांगल्या फिलॉसॉफी आहेत, चांगल्या पॅडागॉजी आहेत, चांगल्या शिक्षण पद्धती आहेत, ह्याच्यामध्ये एक गणली जाईल अशी जिल्हा परिषदची ही फिलॉसॉफी किंवा पॅडागॉजी. जिल्हा परिषद ही एक केवळ शिक्षण देणारी शासनाची व्यवस्था नाही आहे. असं जर म्हटलं तर आपण फार संकुचित अर्थाने त्याच्याकडे पाहतोय. शासन, समाज, प्रशासन, शिक्षक आणि मुलं ह्या सगळ्यांचं ते एकत्रित असं एक रसायन आहे की ज्याने आत्तापर्यंत महाराष्ट्रातली माणसं घडवलीत. दुर्दैवाने त्याच्याबद्दल नकारात्मक बोललं गेलं किंवा बोललं जातं आहे. आणि त्यामुळं जसं ते मला वाटतं राजस्थानमध्ये असं आहे की एखादं झाड ओलं असताना किंवा जिवंत असताना कापायची परवानगी नाही, पण वाळल्यावर कापता येतं. मग सगळेजण मिळून गोल उभं राहून त्या झाडाला शिव्या देतात आणि ते झाड मरतं आणि मग कापलं जातं. साधारण असा प्रयोग जिल्हा परिषदच्या शाळेवर चालला आहे. चुकीची माणसं प्रत्येक क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात असतातच, पण इतकं त्याच्यावर बोट ठेवलं जातं आवर्जून की त्याच्या पाठीमागचं मग काय तत्त्व काय आहेत, त्याच्या पाठीमागची त्याचं तत्त्वज्ञान काय आहे, हे आपण कुठंतरी विसरतो. आपण जिल्हा परिषदच्या शाळेत फक्त शिकलेलो नाही आहे, लिहायला वाचायला शिकलेलो नाही, आपण जिल्हा परिषदच्या शाळेत जगायला पण शिकलो आहे. खरं आहे. आपण जिल्हा परिषदच्या शाळेत माणुसकी पण शिकलो आहे. आपण जिल्हा परिषदच्या शाळेत एक माणूस म्हणून आपली काय जडणघडण असली पाहिजे ते पण शिकलो आहे. आणि हे फक्त जिल्हा परिषदच्या शाळेत मिळू शकतं मुलांना, हे खाजगी शाळेत मिळू शकत नाही. कारण एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे असं ठिकाण आहे की जिथं विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केलं जातं. इतर कुठलीही ठिकाणं अशी आहेत की विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या पैशाकडे पाहून काम केलं जातं. कामाचा हेतू काय आहे हे खूप का महत्त्वाचं तो मॅटर करतो सगळ्याला. तो हेतू जिल्हा परिषदच्या शाळेचा सगळ्यात शुद्ध, स्वच्छ आणि सुंदर असतो. याच्यामध्ये परवाच्याही तुम्ही मला त्या कार्यक्रमामध्ये घेतलं होतं आणि तिथं मी हेच सांगितलं होतं की सगळ्यांनी एकमेकांच्यावर दोषारोप करण्यापेक्षा जर सगळे मिळून प्रामाणिकपणे एकत्र बसले तर याच्यावर मार्ग निघतोय. आणि त्या जालिंदर नगर असो किंवा वाबळेवाडी असो, एकत्रित सगळे आलेले आहेत, एकत्रित बसलेले आहेत आणि मार्ग निघला आहे. मग त्याच्यामध्ये सगळे शिक्षक होते, ग्रामस्थ होते, पालक होते, विद्यार्थी होते, प्रशासन होतं, शासन होतं. हे सगळ्यांनी एकत्र येऊन बसून तो मार्ग निघाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची शाळा झाली. आज टॉप 10मध्ये ती शाळा आल्यामुळं कदाचित फार म्हणजे असं एक जिल्हा परिषदची किंवा सरकारी शाळा, मराठी माध्यमाची शाळा इतक्या उंचीवर गेली असं बोललं जातं. पण आम्हाला तिथं काम करताना हे काहीच वाटत नाही. आम्ही जे रोज काम करत राहिलो सगळ्यांच्या सोबत, मला असं वाटतं की ती एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, ती आम्ही पूर्ण केलेली आहे. आम्ही फार काही मोठं केलेलं नाही त्याच्यामध्ये. पण एक उत्सुकता म्हणून जागतिक पातळीवर 10व्या नंबरला जी शाळा जाते त्या शाळेत काय आहे? मला असं वाटतं की त्या मुलांच्या हिताच्या काळजीने किंवा त्या मुलांच्या म्हणजे ते हित सगळं आहे. मग त्यांच्या भविष्याची चिंता आहे, त्यांच्या जडणघडणीची चिंता आहे, त्यांच्या पाठीमाग असणाऱ्या त्या देशाची पण चिंता आहे. ह्या सगळ्याचा विचार करून आपण जे काही काम करतो ना शाळेमध्ये त्याने हे नक्की होतं. आता हे आम्हालाही माहीत नव्हतं की जागतिक पातळी काय, आंतरराष्ट्रीय दर्जा काय, जगात काय चाललंय काय. एखाद्या सरकारी शाळेत काम करताना इतकं काही माहीत असायचं कारण नाही. पण आमची एक प्रामाणिक असा विचार असतो की आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम काय करता येईल. आणि हे सर्वोत्तम करायच्या नादात आणि फक्त फिजिकली नाही की भौतिक सुविधा नीट केल्यात किंवा मला रंगरंगोटी केली, रंगरंगोटी केली आणि हे कोणाच्या तरी स्पर्धेत नंबर आणायचा आहे म्हणून आम्ही ते केलेलं नाही. नंबर आपोआप आला, आम्ही काम करतच राहतोय. तो नंबर नसता आला तरी आम्ही करीतच राहिलो असतो. मग हा जो प्रामाणिक आमचा भाव आहे हाच समोरून आमच्या पालकांचा किंवा ग्रामस्थांचा पण आहे. दोन्ही ठिकाणच्या, वाबळेवाडीचा असो, जालिंदर नगरच्या असो, ही माणसं रात्रंदिवस आमच्यासोबत काम करतात, आमच्यावर विश्वास ठेवतात. हल्ली हे फार कमी पाहायला मिळतं की
कोणी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. खरं. आणि विश्वासाने त्यांची मुलं आमच्याकडे सोपवलेली आहेत त्यांनी. आणि ते त्यांच्या मनाचा मोठेपणा असेल कदाचित, पण त्यांनी विश्वासाने आमच्याकडे सोपवलंय म्हणून आम्ही फार अडकलोय. कारण एखाद्याने विश्वासाने मान तुमच्या खांद्यावर ज्यावेळेस ठेवतो कोणी, मग राक्षस असला तरी त्याची मान कापायची हिंमत होत नाही ना. तर त्या पद्धतीने मग आम्हाला त्या मुलांची चिंता करणं भाग आहे. उद्या ही मुलं ज्यावेळेस मोठी होतील, त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जातील, ते जर असं कधी म्हणले की मी माझ्या आयुष्यात अजून काही मिळवलं असतं पण इलाज नव्हता, मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, तर आमच्या जन्माला येण्याला आणि जगण्याला काडीची किंमत नाही. पण ज्यावेळेस ही मुलं पुढे जाऊन असं म्हणतील की मी आज इथे हे फक्त त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो म्हणून, मग मात्र अर्थ आहे सगळं. मी अभिमानानं सांगतो सर, मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शिक्षकांच्या अपार मेहनतीनं, त्यांच्या कष्टामुळे मी आज इथं उभा आहे की मग जे करतोय ते. पण महाराष्ट्राला हे सांगायला हवं, तुम्ही सांगणार नाही. महाराष्ट्रानं वाबळेवाडीची शाळा, तिचा जगात आलेला नंबर, तो नावलौकिक सगळा पाहिला. पण त्यानंतर वारे गुरुजींना त्याची शिक्षा देण्यात आली आणि शिक्षा म्हणून एका अशा शाळेवर त्यांना पाठवण्यात आलं जी शाळा एक कोंडवाडा होती. तुम्ही बोलणार नाहीत, पण मला फक्त एवढं तरी सांगा, जेव्हा तुम्ही त्या जालिंदर नगरच्या शाळेत गेलात तेव्हा तिथली परिस्थिती काय होती? 2 मोडकळीला आलेल्या खोल्या सोडल्या तर शाळा म्हणून तिथं कुठलंही चिन्ह नव्हतं. आणि विद्यार्थी संख्या किती होती सांगा ना, कारण एक विद्यार्थी ते संख्या काय आता सगळ्या महाराष्ट्रात झालं की 1 अंकी विद्यार्थी संख्या होती. आज किती आहे? आम्ही आता 3 अंकीवर गेलोय. बघा, एका बाजूला पटसंख्या कमी कमी होत, दरवर्षी भटकंती, आधी रेफ्युजी असायचे तसे शिक्षकांची अवस्था झाली. आणि आता त्या शाळेत 1 अंकीवरून 3 अंकीपर्यंत गेलेत. हा, तुम्ही पूर्ण सांगा काय परिस्थिती. त्यानंतर माळरान सगळं, शाळेपर्यंत पक्का रस्ता नाही आजपर्यंत, पण तशी सोय नाही आहे तिथं. मी ज्यावेळेस पहिल्या दिवशी गेलो होतो, सुरुवातीला रस्ता होता, त्याच्यानंतर कच्चा रस्ता लागला, नंतर रस्ताच नव्हता, अशा पण याच्यातून माळावरून गेलो डोंगराच्या. देणाऱ्याने तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. पण तिथं नंदनवन फुलवलं. तिथं जाईपर्यंत मी पण असंच मनात म्हणत होतो की ह्या रस्त्याने मी का चाललोय. पण ज्यावेळेस तिथे गेलो आणि एक 10-15 माणसं तिथली उभी होती शाळेत, माझी वाट पाहत होती, आणि गेल्यानंतर त्यांचा पहिलाच माझ्या कानावर पडलेला डायलॉग हा होता की देवाने चांगलं केलं तुम्हाला इकडं पाठवलं. आणि मग मात्र बरं वाटलं. आणि त्यांचा ऍक्सेप्टन्स होता. आणि पुढे हेही म्हटले की आपल्याला ही शाळा वाबळेवाडी सारखी करता येईल का गुरुजी. मी त्यांना सांगितलं की वाबळेवाडीची शाळा मी नाही घडवलेली, तिथल्या पालकांनी घडवलेली, तुमची इच्छा असेल तर ही पण होईल. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही तयार आहे, पण आपल्याला अशी शाळा आता तयार करायची. तो पहिलाच दिवस होता आणि पहिल्या दिवशी परत काम चालू केलं. साधारणपणे मानवी भावभावना आहेत. सरांना निलंबित करण्यापर्यंत मजल गेली काही लोकांची. त्यानंतर एखादा दुसरा माणूस असता तर त्या माणसानं काय केलं असतं? प्रचंड सहानुभूतीसाठी म्हणा किंवा आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगत राहिले असते. पण आज गुरुजींच्या पायात चप्पल नाही. गेली अनेक दिवस त्यांनी स्वतःला क्लेश म्हणून हे सगळं सुरू केलंय. पण हा क्लेश कशासाठी आणि कुणासाठी? आणि तुम्ही करावा क्लेश त्या महाराष्ट्रामध्ये? असं कोणत्या व्यक्तीच्या विरोधात किंवा असं नाही केलं मी कधी ते, आणि मला तशी करायची आवश्यकता पडत नव्हती. की समाज म्हणून करायचं असेल तर त्याच समाजात त्याही काळात आणि आजही पाठबळ देणारे तुम्ही आहातच. नाही सर, क्लेश आम्ही केला पाहिजे, ह्या महाराष्ट्रानं क्लेश केला पाहिजे ना. क्लेश आम्हाला वाटला पाहिजे. त्यावेळेस असं व्हायचं की तुमच्यासारख्या माणसाला ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही बघितलेत साने गुरुजी, पण आम्ही आज तुम्हाला बघितलंय. वारे गुरुजींना बघितलं ना आम्ही. मी तर म्हणतो की माझं भाग्य आहे की मी आज तुमची मुलाखत करतोय. तुम्ही कसला क्लेश करताय आणि कुणासाठी करताय? त्यावेळेस असं व्हायचं की एक सरकारी कर्मचारी म्हणून काही मर्यादा यायच्या आमच्यावर, आणि
समोरून जी माणसं होती, अर्थात मी त्याला व्यवस्था म्हणणार नाही, ती व्यवस्थेतली काही चुकीची माणसं होती. व्यवस्था कधी वाईट नसतेच, व्यवस्थेला मनुष्यबळ कसं पुरवलं गेलंय त्याच्यावर ठरतं ती व्यवस्था कशी. आम्ही तर त्याच्यासाठी विडा उचललेला आहे की व्यवस्थेला चांगलं मनुष्यबळ देऊ, आमच्या हाताखालून गेलेलं. पण ठीक आहे, प्रतिक्रिया द्यायला परवानगी नव्हती, मग आतल्या आत एक घुसमट व्हायची आणि घुसमट झाल्यानंतर त्रास होतो. ती घुसमट बाहेर काढण्यासाठी आणि आपली प्रतिक्रिया आपल्या पातळीवर देण्यासाठी ती चप्पल सोडली होती, बाकी कुणासाठी नाही. पण मी विनंती करेन सर तुम्हाला, तुम्ही आता म्हणजे तुम्ही नव्या मार्गानं नव्या वाटेनं पुन्हा निघालेले आहात आणि हा क्लेश आम्ही तुम्हाला विनंती करतो, हा क्लेश नका, कारण त्रास आम्हाला होतो त्या सगळ्या गोष्टींचा. आज जिल्हा परिषद शाळेंच्या बद्दल आपण मंथन करताना जिल्हा परिषदेच्या इतर शाळा सुद्धा वाबळेवाडी सारख्या होऊ शकतात का, त्या जालिंदरनगर सारख्या होऊ शकतात का, आणि ते इतर शिक्षक सुद्धा करू शकतात का, की ती जादूची छडी फक्त वारे गुरुजींकडेच आहे? नाही, असं नाही. मी अनेक वेळा सांगतो या गोष्टी, की एखादं मोठं काम झालं तर विनाकारण काही अशी म्हणायची प्रथा असते की हे फार अवघड होतं आणि आम्ही फार कष्टाने केलं, किंवा मगाशी तुम्ही जसे म्हटले की अन्याय झाल्यानंतर त्याला फार रडगाणं गाऊन सांगितलं जातं. आम्ही या दोन्ही गोष्टी करीत नाही. मी हे सांगतो की जे काम झाले ते फार सोपं आहे, कुणीही करू शकतं आणि कुठेही करू शकतं. आणि जो काय अन्याय वगैरे तो आम्ही एन्जॉय केला आहे, त्यांनी काय फारसा फरक पडत नाही. तुम्ही जर योग्य असाल, तुम्ही जर बरोबर असाल तर तुम्ही ते एन्जॉय करायचा असतो. कदाचित खूप चांगल्या चांगल्या माणसांच्या वाट्याला आलाय, तो आपल्या वाट्याला आलाय, हे आपलं पण भाग्य असलं पाहिजे. पण हे कुठंही होऊ शकतं का, तर वाबळेवाडीत झालं, एकाच ठिकाणी झालं असतं तर आपण म्हणलो असतो की हा अपघाताने पण आहे, की बाई फ्लूक झालंय ते. पण हेच जर जाऊन पुन्हा जालिंदरनगरमध्ये होतंय तर मग हे कुठेही होतंय. आणि आता तर असं झालंय की त्याचं एक फॉर्म्युला आपल्या समोर आहे की हे कसं करायचं असतं कुठेही. इतक्या दुर्गम भागामध्ये जर हे होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेत होऊ शकतं. जर हे मी करतोय आमच्या लोकांच्या मदतीने, आमच्या म्हणजे ती जी लोक आहेत ना, की त्यांना खरंच त्यांना सॅल्यूट आहे, त्यांच्या मदतीने जर हे होतंय तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाच्या मदतीने हे होऊ शकतं आणि कुणीही करू शकतो. याच्यात कुठलीही शंका कुणी मनात ठेवायचं कारण नाही. याशिवाय एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, एकाच वर्षामध्ये काम सुरू केल्यानंतर एकाच वर्षामध्ये ती शाळा जी ताब्यात मिळाली होती तिथपासून त्या पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक जो सर्वोत्तम शाळेला दिला जातो 5 सप्टेंबरला, तो अध्यक्ष चषक त्या एकाच वर्षामध्ये त्या शाळेत आला होता. की एक सामान्य शून्य असलेली शाळा तिथपासून जिल्ह्यातली सर्वोत्तम शाळा एका वर्षामध्ये होते. एका वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये पहिला नंबर येतो आणि आता दुसऱ्या वर्षात तर ती जगातल्या टॉप 10 मध्ये जाते. हा जो प्रवास आहे ना, हा कुणालाही शक्य आहे. आणि जर मी आजही मांडलंय ते प्रामाणिक आणि आपलं समर्पण देणारे शिक्षक असतील त्या गावात, आणि ते गाव राजकारण विरहित शहाणं गाव जर असेल, गाव म्हणजेच गावातली माणसं, ह्या दोन्हींचा जर संगम झाला आणि प्रत्येक यांनीच ठरवलं, बाकी कोणी ठरवायची गरज नाही, ह्या दोनच घटकांनी जर ठरवलं, प्रशासनाने त्यांना फक्त साथ दिली तर एका वर्षामध्ये महाराष्ट्रात चित्र बदलून जाईल. आणि हे व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचं समर्पण द्यायला तयार आहे. पण असं म्हटलं जातं की वारे गुरुजींसारखे बोटावर मोजणे इतके शिक्षक इथं आहेत. आरोप असा सुद्धा केला गेला, सभागृहात केला, त्या दिवशी आपल्या बडे मुद्द्याच्या कार्यक्रमात केला गेला, की या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळांमधल्या मराठी मुलांचं सर्वाधिक नुकसान वाटोळं कोणी केलं असेल तर ते जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलं. हे खरं आहे का? मला असं वाटतं की मी बोललो की बोटावर मोजणे इतकी काही चुकीची माणसं कुणाच्या आयुष्यात त्यांचा अनुभव आला पण असेल. इथं जी ॲव्हरेज लेवलवर जी माणसं आहेत आता आपल्याला पाहतो आपण
की पुढे गेल्यावर त्रास होतोय, मागे राहिल्यावर त्रास होतोय, तर ॲव्हरेजवर राहू. यांना यांच्या आयुष्यात कुठेतरी वाईट अनुभव आलेला असतो कदाचित. मग तो कुणाचाही असतो. तो शासन प्रशासनामधून आलेला असेल किंवा गावाच्या राजकारणाचा आलेला असेल. कुठंतरी अशी ठेस लागलेली असते की ते चांगलं करायचं भूत उतरून जातं आणि मग ॲव्हरेजवर राहतात ही माणसं. चौकटीत राहून आणि ॲव्हरेजमध्ये राहून कुणाच्याही ना आपल्या समोरच्या मुलांचं हित होणार आहे, ना आपलं हित होणार आहे. इथं आउट ऑफ बॉक्स गेलं पाहिजे. ही व्यवस्था, मी तिथं शाळेत काम करताना मला असं वाटलं पाहिजे की ही शाळा माझी आहे आणि ही व्यवस्था पण माझी आहे. मला कोणी मालक नाही, मीच व्यवस्थेचा मालक म्हणण्यापेक्षा चालक आहे आणि हितचिंतक आहे. तर ह्या गोष्टी ज्या वेळेस घडतील आणि साध्या गोष्टी असतात. व्यवस्थापन समितीवरून पुढं इलेक्शन व्हावात का, खुर्ची बसायला मिळाली नाही म्हणून तिथल्या शिक्षकांच्यावर आरोप व्हावात का. आपण इतके जर हलके झालो समाज म्हणून, तर मग त्या शिक्षकांनी आणि त्या शाळांनी काय करायचं. त्यांनी ते बॅकफुटवर गेले की पुन्हा आपण त्यांच्यावर टीका करू, पण यांनी हित कुणाचं साधलं जाणार आहे. ज्यावेळेस सगळेजण मिळून हिताच्या गोष्टी करतील, हिताचा विचार करतील आणि प्रयोगांना साथ देतील. बऱ्याच वेळा असं असतं की जो काही करत नाही त्याचा एक वेळ समाजाला किंवा सिस्टीमला त्रास नसतो, पण जो प्रयोग करतो तो फार डोळ्यात चालतो सगळ्यांच्या. खरंय. ह्याही गोष्टींकडे आपल्याला पाहिलं पाहिजे, उघडपणे या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि समाजाने समजून सुद्धा घेतलं. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. समाजानेच पाठीशी उभं राहिलं पाहिजे. समाजाच्या मुलांना शिकवतायत ही माणसं. आणि जर असं ह्या लोकांना आपण ब्लेम करत राहिलो, यांना आपण न्यूनगंड यांच्या मनात तयार करून देत राहिलो, तर मग ज्यांच्याकडून आपल्याला घडवण्याची अपेक्षा आहे, त्यांच्या काही चुका असतील तर मोकळेपणाने त्यांच्या समोर सांगितल्या पण पाहिजेत आणि त्या मान्य पण केल्या पाहिजेत. मी वारे गुरुजी म्हणून म्हणतो ना की समाजात जेवढं काही चुकीचं चाललंय त्याला आम्ही जबाबदार आहे शिक्षक म्हणून. आम्ही जर हे नीट लक्ष देऊन हे करून घेतलं असतं, तसं स्कूल कल्चर आम्ही जर तयार केलं असतं, तर आज समाजात हा प्रश्न उभा राहिले नसते, अनेक प्रश्न. पण ह्याच्यामुळं जर ते प्रश्न उभे राहिले तर याला दुसऱ्या सिस्टीमने त्याला कंट्रोल करणं शक्य नाही, जे आपण आज करतोय. याला ठीक करायचं असेल तर पुन्हा शाळेतूनच करावं लागेल, हेही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. गावातल्या लोकांनी आता तरी विचार केला पाहिजे की आपली शाळा सरकारची नाही. सरकारची शाळा आहे असं म्हटलं की जबाबदारी सरकारवर जाते, पण आपली शाळा आहे. कारण आपली का, तर आपल्या मुलांना शिकवते ती शाळा, आपल्या मुलांना घडवते ती शाळा. आणि जर ही व्यवस्था मोडकळीला गेली तर फार अनर्थ होईल पुढं. आजच किंवा आत्ताच याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आभाळ फाटल्यानंतर शिवायला जमणार नाही. खरंय. आणि पुन्हा ठिगडी लावून बसत पण नाही बसणार. मग पण एक विचारू तुम्हाला, ते जे भूत आहे ना चांगलं करण्याचं, परिवर्तन करण्याचं, शाळा उभा करण्याचं, तुम्ही म्हणाला त्या अंगात शिरलं पाहिजे. तुमच्याही अंगात कसं आणि कुठून शिरलं? ज्यावेळेस आपण आपल्या समोर ही मुलं पाहतो, ही काही एखादी खाजगी शाळा नाही की तिचा कोणीतरी ब्रँड ॲम्बॅसेडर आहे म्हणून ती मुलं तिथं आलेत. काहीतरी खूप वैभवशाली त्यांची बिल्डिंग आणि सगळ्या व्यवस्था आहेत म्हणून ही मुलं त्याला बोलवून तिथं आलेत, असं नसतं आमच्या शाळेत. आमच्याकडे जी मुलं येतात तिथं कोण शिक्षक आहे ते पाहून येतात किंवा त्या शिक्षकाकडे विश्वासाने ती सोपवली जातात. मग जर असं असेल तर ते आपोआप ते भूत आमच्यामध्ये आलंच पाहिजे, कारण आमची जबाबदारी आहे ती. आणि जर आम्ही ते करीत नसो तर फार मोठ्या जीवनातल्या आनंदाला आम्ही मुकतो. मग पुरस्कार किंवा आपण पगार मिळण्यासाठी 1 महिन्याची वाट पाहतो कदाचित. पुरस्कार मिळण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावं लागतं, पण समाधान मिळण्यासाठी प्रत्येक दिवसाचं काम संध्याकाळी समाधान देऊन जातं. क्या बात. हे समाधान, रोजचं समाधान आपण सोडून देतो. मग आपण जर ॲव्हरेज काम करत राहिलो तर वेळ लागल्यासारखं काम केलं पाहिजे, झोकून देऊन काम केलं पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. आणि ती मजा जर घ्यायची असेल तर ते तसंच वागलं पाहिजे. नाटक करून पण चालत नाही. खरंय. त्याला ते अंगातच आलं पाहिजे. आणि हे तुमच्या पहिल्यांदा अंगात कधी आलं? काहीतरी
ट्रिगर असतो बघा. मला तसा तो काही आठवत नाही, पण मुलं समोर आली कदाचित तो पहिला दिवस असेल. एक अशी शाळा होती की तिचाही पहिला दिवस, माझाही पहिला दिवस होता. आणि अशीच वस्ती होती की जिला जायला रस्ता नव्हता कुठूनच. आंबेगावची होती का ती? दौंड मधली होती. दौंड मधली. हा. तर त्या शाळेत जाऊन त्या मुलांच्या सोबत मी जे काम केलं तिथं सगळे कदाचित आज जे प्रयोग महाराष्ट्र शासनाने स्वीकारले, त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल तयार झालं, 4 लाख शिक्षकांना त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं, ते जे सगळे प्रयोग आहेत त्या शाळेतले आहेत. क्या बात. मग हे मला माहित नाही की कुठून झालं, पण ते झालं होतं म्हणून तर प्रयोग उभे राहिले होते. विषय मित्र प्रयोग तिथला आहे, इंटिग्रेशन प्रयोग तिथला आहे, सगळ्या गोष्टी तिथल्या आहेत. त्या 16 मुलांची शाळा होती तिथल्या आहेत. पण हे सगळं करत असताना, त्या मुलांचं आयुष्य घडवत असताना, तुम्ही त्या पगाराचा मुद्दा काढला. सगळेजण सांगतात की शिक्षकांना एवढे पगार आहेत आणि त्याच्याबद्दल काय मिळतं. मला माहिती आहे तुमच्याकडून कधी येणार नाही, पण महाराष्ट्राला हे सांगणं गरजेचं आहे की जेव्हा ही शाळा उभी करायची असते तेव्हा लगेच लोक पैसे देतील आणि तुमच्या पाठीशी उभं राहतील असं होत नाही. गुरुजींनी 6 ते 7 महिन्याचा पगार आधी तिथं, स्वतःचा पगार जो सरकारने त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून दिलाय, तो आधी तिथं घातला आणि त्याच्यानंतर ती शाळा हे केली आणि बाकी मग लोकांना आवाहन केलं. सर तुम्हाला घरात घेतात असं केल्यावर? नाही, त्या दृष्टीने मी भाग्यवान असं आहे की समजून घेता येत घरचे सगळे. किती किती समजून घ्यावं ह्या माणसाला, असं होतं कधी त्यांचं? ह्या माणसाला किती समजून घ्यावं, एवढा झपाटलेला हा माणूस आहे. पण तो दबाव कधी येतो होम मिनिस्टरचा कधी? नाही, कधी नाही आला. एकदा असं झालं होतं, मला त्यांच्याबरोबर कुठंच कार्यक्रमाला जाता येत नाही, कशालाच जाता येत नाही त्यांच्यावर. त्यांची अपेक्षा असते की पाहुण्यांच्या इथं कार्यक्रमाला तरी सोबत असलं पाहिजे. सुरुवातीला वाटायचं, पण नंतर एकदा एक दिवस कुठंतरी लग्नाला मुलाला घेऊन गेली होती माझी पत्नी सोबत, आणि आल्यानंतर ते मला वाटलं की थोडंफार कुरकुर होईल, पण काही नव्हतं तसं. मी म्हणलं नेमकी काय भानगड आहे? तर म्हणले तिथे गेल्यानंतर ती जी लोकांची प्रतिक्रिया होती की वारी गुरुजींची बायको आहे, वारी गुरुजींची बायको आहे वगैरे, तो जो आदर होता, तर ते तुम्ही काम करताय म्हणूनच मिळतोय म्हणले आम्हाला. कदाचित एवढं सोनं नाणं आणि चांगले कपडे घालून त्याचे तितके आदराने कुणी पाहिलं नसतं. तो ह्या कामामुळे मिळतो हे ते समजून घेत आहेत चांगलं. त्या माऊलीलाही सलाम, कारण हे पण खूप महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात जेवढेही बाबासाहेबांपासून ते किती तुम्ही सगळे दिग्गज काढा, ह्यांना घरातून तो सपोर्ट असल्याशिवाय हे माणसं बाहेर कर्तृत्व गाजवू शकत नाहीत. अगदी बरोबर, हे खरं आहे. आणि तुम्ही ते ताईंना पण त्याचं हे देताय, पण त्यांना सफर करावं लागतं ह्या सगळ्या कुटुंबाला. ते सफर करणं हे आपल्या मानसिक पातळीवरची गोष्ट असते. आपण त्याला सफर करतो का एन्जॉय करतो. जसं मी म्हटलं की संघर्ष होता, पण तो सफर करण्याच्या पातळीवरचा भाग सगळ्यांना दिसत होता की हे सफर होत असेल यांना, पण मी सांगतो ते एन्जॉय करत होतो आम्ही. शेवटी आपण काय समजून घेतो त्याच्यावरच अवलंबून आहे सगळं. आणि मग अशी हेतूबद्दल आपण बोललो ना, हेतू काय आहे आपला, मग त्याची प्रोसेस ठरते. आपण त्याचे निष्कर्ष किंवा त्याचे जे परिणाम आहेत अंतिम, ते आधीच आपण समजून घेतलेले असतात. कदाचित लौकिक अर्थाने ते बाकीच्यांसारखे नसतील, पण आपल्याला आपलं मिळतंय ही गोष्ट समाधानाची असते. मग इथं ह्या शाळेतलं तर आहेच. आता ह्या शाळेतला विषय निघाला म्हणून वाबळेवाडीचा सांगतो. आम्हाला पाण्याच्या टाक्या अंडरग्राऊंड बांधायच्या होत्या आणि ग्रामपंचायतकडून त्यासाठी काही मदत होईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण नंतर आमचं काम झाल्यानंतर किंवा होत आल्यानंतर ती मदत होऊ शकत नाही, टेक्निकली अडचणी असं कळलं. जे उधारीवर आणलेलं गावाने आमच्या मटेरियल होतं दुकानांचं, त्या दुकानदारांचं तगादाल सुरू झालं. आणि जोपर्यंत त्यांना तो परस्पर फोन येत होता, मला त्याचं गांभीर्य काही वाटलं नव्हतं, पण माझ्या समोर एक दिवस ती माणसं आमच्या ग्रामस्थांना बोलली की तुम्हाला पैसे देता येत नव्हते तर ते मटेरियल आणलं कशाला. आणि मीच कुठं ना कुठं याच्यासाठी स्वतःला दोषी समजलो की मीच यांना सांगितलं होती ही आयडिया की तुम्ही असं असं करा, त्यासाठी येतील पैसे नंतर आपण आपलं काम आधी करून घेऊ. मग मी पतसंस्थेत गेलो, आमच्या शिक्षक पतसंस्थेत. 8,98,000 एवढं कर्ज मिळालं होतं. ह्या सगळे आकडे त्याच्यात आहेत. आणि ते आणून आमच्या ग्रामस्थांकडे दिलं होतं की ह्यांची उधारी मिटवा, ते तुम्हाला बोलले नाहीत पाहिजे. आणि मग
ते दिल्यानंतर पुढचा काळ आमचा असा होता की आमच्या जवळ जर कुठून 1 रुपया त्या लोकांच्या जवळ आला तर त्यांचा 1.5 रुपया आधीच खर्च झालेला असायचा. ते काही पैसे मला त्यांना देता आले नव्हते आणि मी त्यांना सांगितलं होतं की ती काळजी करू नका, ह्या शाळेने आम्हाला खूप दिलंय, हे काय असे की देण्या घेण्याचे व्यवहार म्हणून मी करीत नाही, फकिरी आहे, फकिरीत चालू राहणार. तर इथपर्यंत. आणि हे तर घरी माहीत पण नव्हतं. ज्यावेळेस आमच्यावर आरोप झाले, आर्थिक आरोपांना जास्त हे दिलं जातं ना, वलय, म्हणून ते लीक हे आमच्यावर ते आरोप ठेवत नव्हते, पण तोंडी ते ठेवायचे समोरची माणसं. आर्थिक आरोप. आता आर्थिकचा आमचा दुरून पण तिथं संबंध नव्हता काहीच, आणि हे सगळं शासकीय GR आणि याच्यानुसार ते काम चाललेलं असायचं की शिक्षकांनी फक्त गुणवत्तेवर काम करायचं, लोकांनी भौतिक सुविधांच्यावर काम करायचं, हा तिथला नियम होता. पण त्यानंतर ज्यावेळेस निलंबनाची पण प्रोसेस झाली आणि मग ही गावकरी वाबळेवाडीचे घरी आले आमच्या, आणि केशव अण्णा म्हणून एक बुजुर्ग आहेत, 82 वर्षाचं वय होतं त्यावेळेस त्यांचं, ते म्हणायला लागले की ह्या असं गुरुजीवर आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांचेच तिथं कर्ज काढून 8-9 लाख रुपये त्यांनी दिलेत आणि खुशाल काही म्हणतात गुरुजींना. आमचे वडील तिथं होते, घरची माणसं होती. ते म्हणले बाकीची चर्चा थांबू, आपण ही 9 लाखाची काय भानगड आहे. तर अशाही पातळीवर तिथं काम केलं होतं. पण याच्याबद्दल जे काही शेवटी ज्याचे जसे संस्कार तसा तो वागणार आहे. आपण आपले संस्कार आहे ते कधी सोडायचे नाही, तर आपण आपलं चालत राहायचं, त्या पद्धतीने आपण पुढे चालत राहिलोय. आणि अंतिम धोरण किंवा अंतिम ध्येय तेच आहे की अशा पद्धतीच्या शाळा, जो तुमचा प्रश्न होता की सगळीकडे होऊ शकतील का, तर खरोखर सगळीकडे होण्यासाठी बेचैनी जे असते ना, अस्वस्थता असते आपली, ती अस्वस्थता आहे आता. कारण आम्ही पाहिले 28-29 वर्ष याच्यामध्ये सेवा झाली. त्या 28-29 वर्षात एक गोष्ट निश्चित माहीत झालेली आहे की आता बदल होणार तर फक्त शिक्षणाने होणार, बाकी कशानेच नाही होणार. असं होतंय आता तुम्ही बोलताना की मी कशाला मध्ये तोडून कशाला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू, इतकं उगवत्या याच्यात तुम्ही सगळं बोलताय. पण सर, या सगळ्यातनं खरंच जर ही समजा शाळा जगात आज 10व्या नंबरला आली, 1 नंबरला उद्या ती गेली, त्याचा काय परिणाम होईल इथल्या शिक्षण व्यवस्थेवर? कारण का ती नंबर 1 येणं गरजेचं आहे? जी, एकतर मी जे बोललो की सरकारी व्यवस्थेबद्दल कायमच दुय्यम दर्जाची मानसिकता राहिली आहे लोकांची, सगळ्याच. कोणाची जाणीवपूर्वक आहे, आणि त्या जाणीवपूर्वक मानसिकता ठेवणाऱ्या लोकांनी जो भ्रम तयार करून दिलाय, त्यामुळं इतर सामान्य माणसांची पण तशीच बनली की मग परदेशातल्या शाळा चांगल्या, नंतर मग खाजगी शाळा चांगल्या. खाजगीमध्ये पण असं होतं की शहरातल्या खाजगी आधी चांगल्या, मग खेडेगावातल्या खाजगी चांगल्या, आणि मग शेवट सरकारी शाळा. ही कनिष्ठतेची जी एक भावना आहे सगळ्यांच्या मनामध्ये, आज ह्या टॉप 10 मध्ये शाळा आल्यानंतर ते उत्तर आहे ह्या सगळ्याला. कारण ह्याच्यामध्ये प्रगत देशांच्या पण शाळा स्पर्धेला होत्या. कोण कोण आहे सांगा बरं, मला प्रेक्षकांनाही कळलं पाहिजे. काय असतं, बऱ्याचदा लोकांना माहित नसतं आणि ही कुणाच्या शाळा होत्या, कुठल्या देशाच्या शाळा होत्या, त्या सगळ्या शाळांना मागे टाकून जगातल्या 203 देशातल्या शाळा याच्यामध्ये स्पर्धेला होत्या. जगातल्या 203 शाळा. ह्या लाखो शाळा ह्या सेगमेंटमध्ये होत्या की कम्युनिटी कोलॅबरेशन हे जे सेगमेंट आहे आपलं, आपली शाळा ज्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये. त्यांना वाटेल प्रेक्षकांना आफ्रिकेतल्या काही शाळा होत्या काय, ते सांगा, ते कुठले देश होते? सगळ्या खंडातल्या शाळा होत्या, सगळ्या देशातल्या होत्या. आता आपल्या सोबत जे टॉप 10 ला आलेत ते देश आहेत इंग्लंड, UAE, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, इटली, पाकिस्तानच्या 2 शाळा आहेत, आणि आपल्या भारताची 1 शाळा. अशा 10 शाळा ह्या टॉप 10 मध्ये येतात आता. आणि मला हे सांगायचं होतं की टॉप 10 ला यायच्या अगोदर ज्या लाखो शाळा सहभागी झाल्या होत्या, त्याच्यात प्रगत देशांच्या पण शाळा होत्या, त्याच्यात खाजगी शाळा पण होत्या, कदाचित भारतातल्या पण हजारो लाखो शाळा त्याच्यामध्ये स्पर्धक म्हणून असतील. आणि त्या सगळ्यांना मागं ठेवून सरकारी शाळा पुढे आली की नाही आली? आली. हे जर होणार म्हणजे आज खाजगी शाळेतच माझ्या मुलाचं भवितव्य हे, तुम्ही जो म्हणालात उच्च दर्जाची जी भावना आहे, ती भावना स्पर्धात्मक याच्यामध्ये ती टिकू शकलेली नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा सरांनी सांगितलं
रंगरंगोटी आणि तिथलं फर्निचर आणि सुखसुविधा म्हणजे शाळा आणि तो नंबर नाही, नाही. तर मुलांचा तिथला विकास, मुलाला मिळणारं शिक्षण आणि त्याचा सर्वांगीण त्याला मिळणाऱ्या बाबी, याचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सर, मी आवाहन करणार आहे, पण तुम्ही मला वाटतं एकदा आवाहन करा प्रेक्षकांना. ह्या टॉप 10 मध्ये ही शाळा आली आता, आणि टॉप 10 मध्ये आल्यानंतर आता स्पर्धेचा जो पुढचा टप्पा आहे, तो पुढचा टप्पा असा आहे की ह्या 10 मधून पण एक सर्वोत्तम शाळा निवडायची. पण ह्याच्यामध्ये पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया आता ठेवलेला आहे की ज्या शाळेला जास्त मतदान होईल, एक लिंक आहे त्याच्या संदर्भातली, ज्या शाळेला सर्वात जास्त मतदान होईल ती शाळा ह्या 10 मधून म्हणजे सर्वोच्च स्थानावर किंवा जगात सर्वोत्तम म्हणून तिला विनर म्हणून जाहीर केलं जाईल. मला असं वाटतं की ज्या देशांचं मी नाव सांगितलं त्या देशांची लोकसंख्या आणि आपल्या देशाची लोकसंख्या याचा विचार करता सहज मतदान झालं तरी आपली शाळा जिंकणार आहे असं आता समोर दिसतंय आपल्याला. फक्त हे पोहोचलं पाहिजे लोकांच्या पर्यंत, योग्य पद्धतीने पोहोचलं पाहिजे. आणि त्या जिंकण्याकडं आम्ही असं पाहतोय की एक आमची शाळा जिथं आमची शाळा ह्या अर्थाने की तिथं आम्ही काम करतोय. मगाशीच मी बोललो की ती आपल्याला आपली वाटली पाहिजे, पण ती आपली शाळा आहे. आपली शाळा जिंकणं, एक शाळा जिंकणं एवढा उद्देश नाही याच्या पाठीमागं. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जिंकवायच्या, जिल्हा परिषदची सरकारी शाळा सरकारी शाळा जिंकायची. आणि त्याच्यानंतर जो काही एक जे स्टेक होल्डर आहेत सरकारी शाळेचे, पालक, शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन, शासन, यांना फार मोठा कॉन्फिडन्स येईल त्याच्यातून की एक सरकारी शाळा जगात नंबर 1 होते, तर मग प्रत्येक शाळा आपली होऊ शकते. नक्कीच. मलाही तेच आवाहन करायचं आहे. एखादा वर्ल्ड कप असेल क्रिकेटच्या मॅचचा, आपण सगळे किती प्रे करतो, प्रार्थना करतो, हो सगळं करतो. एखाद्या टी व्हीवरच्या रियालिटी शोसाठी आपण धडाधड मोबाईल उचलतो आणि आपण मेसेज करतो त्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी, कितीतरी आपण गुंततो. ही स्पर्धा जागतिक पातळीवरची आहे, ही स्पर्धा आपल्या शाळेची आहे. मला तर वाटतं की आपण सगळेजण, ही पिढी तर जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली आहे. आज जिल्हा परिषद शाळा एका बाजूला हरत असताना तिला जिंकून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही संधी तिच्या कार्यकर्तृत्वावर आहे. तिनं स्वतःला सिद्ध केलंय. जगातल्या 10 शाळांमध्ये ती आलेली आहे. आता फक्त एक छोटासा प्रयत्न आपल्या सगळ्यांना हवा आहे, एक थोडासा पुश हवा आहे, आणि आपण त्या कर्तृत्वाला एक प्रकारे दाद द्यायची आहे. सांगायचं आहे आमच्या जिल्हा परिषद शाळा ग्रेट आहे. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा त्या लिंकवर जाऊन काय करावं लागेल? त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथं काही माहिती भरावं लागते, आपलं नाव, ईमेल आयडी आणि देश वगैरे. आणि तिथं वोट दिल्यानंतर एक महत्वाची स्टेप पुढे शिल्लक राहते की तिथनं फ्रॉड वोटिंग होऊ नये म्हणून त्या संस्थेचा ईमेल त्या आपल्या ईमेल अकाउंटवर येतो. ते ईमेल अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या मेलवर कन्फर्म वोट करायचं आहे. एवढं झालं की वोटिंगची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे हे मतदान करायला विसरू नका. आपण केलं ना नेत्यांना मतदान, करत असतो आणि करत राहू सुद्धा. कारण माणसाला आशा असते बदल घडेल, पण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बदल घडावा यासाठी आपण सुद्धा एक पुढाकार घ्यायला काय हरकत आहे. गुरुजी, आज तुम्ही आलात. न्यूज 18 लोकमतच्या या सगळ्या प्रेक्षकांना खूप गोष्टी तुम्ही सांगितल्यात, इथल्या शिक्षकांना सांगितल्यात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि जाताना फक्त या महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला थँक्यू म्हणतो.